हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, ऑसिलेशनमध्ये आज आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर सुरू करत आहोत, ऑसिलेशन्स. याआधी आपण अनेक प्रकारच्या मोशनचा अभ्यास केलेला आहे. दॅट इज हिअर रेक्टॅलिनियर मोशन, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, प्रोजेक्टाइल मोशन, etc. Now here we are going to study in this chapter, that is the oscillatory motion. Now here, that is the motion. Here we are categorized into two type, that is periodic motion and non-periodic motion. या चॅप्टरमध्ये आपण ऑसिलेटरी मोशन आपण शिकणार आहोत. आता इथे आपण मोशन दोन टाईपमध्ये कॅटेगराईज केली, पिरियडिक मोशन आणि नॉन पिरियडिक मोशन. आता आधी पिरियडिक मोशन म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. अ मोशन विच रिपीट इट सेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम, म्हणजे जी मोशन ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा रिपीट होते. हिअर दॅट इज द पिरियडिक मोशन. त्या मोशनला म्हणतात पिरियडिक मोशन. फॉर एक्झाम्पल, हिअर दॅट द मोशन ऑफ सिम्पल पेंड्युलम ऑफ ए बॉब. सिम्पल पेंड्युलम आपल्याला माहिती आहे. हिअर दॅट द मेटल बॉब इज अटॅच टू ए स्ट्रिंग अँड फिक्स टू ए रिजिड सपोर्ट अँड इफ दॅट इज मूव हिअर टू अँड फ्रो अबाउट इट मीन पोझिशन. ही त्याची मीन पोझिशन आहे. मग जेव्हा बॉब आपण स्ट्रिंगला लावतो आणि त्याला मीन पोझिशनपासून डिस्प्लेस करतो, तेव्हा तो टू अँड फ्रो म्हणजे मागे आणि पुढे काय होतो, मूव्ह होतो. Therefore, this type of motion is a periodic motion. Or another example, here that the moon revolve around the earth, म्हणजेच चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. किंवा another example, that is the planets revolve around the sun. That is also example of here, that is the periodic motion. म्हणजे ह्या दोन्ही मोशन काय आहेत, पिरियडिक मोशन आहेत. नाव हिअर व्हॉट इज नॉन पिरियडिक. नॉन पिरियडिक दॅट द मोशन विच नॉट रिपीट इट सेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम, दॅट इज ए नॉन पिरियडिक मोशन. फॉर एक्झाम्पल, आपल्याला नॉन पिरियडिक मोशनचं एक्झाम्पल सांगता येईल. सपोज दॅट ऑन ए हॉरिझॉन्टल सरफेस इफ वी अप्लाय फोर्स टू दॅट ऑफ द ब्लॉक, देन दॅट ब्लॉक मूव इन द फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजेच आपण हॉरिझॉन्टल सरफेसवर एक ब्लॉक ठेवला आणि त्याला फोर्स अप्लाय केला, तो पुढच्या दिशेने मूव्ह होतो. अँड आफ्टर सम टाईम दॅट बिकम स्टॉप. पुढे जाऊन तो काही अंतरावर काय होतो, थांबतो. अँड देअरफॉर हिअर दॅट टाईप ऑफ मोशन इज व्हॉट, नॉन पिरियडिक मोशन. ऑर अनदर एक्झाम्पल, इफ वी थ्रोन स्टोन इन द अपवर्ड डायरेक्शन or any object in the upward direction. Upward directionला आपण एखादा ऑब्जेक्ट फेकला, then that move in a projectile motion. That means that is move in this path, that is this path is a projectile path. And therefore here that type of motion is what, projectile motion. This is also a non-periodic motion. Is projectile motion also a non-periodic motion. Now here that the periodic motion is again divided into two type, that is the oscillatory motion and here non-oscillatory motion. पिरियडिक मोशन पुन्हा दोन ह्याच्यामध्ये कॅटेगराईज करता येते आपल्याला, ऑसिलेटरी मोशन आणि नॉन ऑसिलेटरी मोशन. आता ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, दॅट मीन्स अ मोशन विच रिपीट इट सेल्फ हिअर टू अँड फ्रो अगेन अँड अगेन अलॉंग द सेम पाथ. सिमिलरली हिअर दॅट द एक्झाम्पल ऑफ हिअर व्हॉट इज, दॅट इज द सिम्पल पेंड्युलम. सिम्पल पेंड्युलमचं आपण वर जे एक्झाम्पल पाहिलं, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ व्हॉट, ऑसिलेटरी मोशन. म्हणजेच पेंड्युलमची ही जी काही मुवमेंट आहे, दॅट इज मूव अबाउट इट्स टू अँड फ्रो अबाउट इट्स मीन पोझिशन अलॉंग द सेम पाथ,
दॅट इज द ऑसिलेटरी मोशन. किंवा दुसरं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल, स्विंगिंग इन ए स्विंग. स्विंगिंग इन ए स्विंग. स्विंगिंग इन ए स्विंग म्हणजेच काय, तर झोका किंवा झोपाळा. दॅट इज ऑल्सो व्हॉट, एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन. अनदर एक्झाम्पल ऑफ दॅट इज हिअर पेंड्युलम ऑफ ए क्लॉक. पेंड्युलम ऑफ ए क्लॉक दॅट इज ऑल्सो ए ऑसिलेटरी मोशन. म्हणजेच जुन्या घड्याळामध्ये जो दोलक असायचा दॅट इज मूव सेम ॲज दॅट लाईक, दॅट इज द सिम्पल पेंड्युलम. दॅट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन. अँड देअरफॉर दीज आर द एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन. देअरफॉर ऑसिलेटरी मोशन इज ए पिरियडिक मोशन. म्हणजेच इथे ऑसिलेटरी मोशन काय आहे, पिरियडिक मोशन आहे. आता ऑसिलेटरी मोशनप्रमाणेच दुसरी मोशन आहे व्हायब्रेशनल मोशन. व्हायब्रेशनल मोशन इज ऑल्सो ए ऑसिलेटरी मोशन. व्हायब्रेशनल मोशन ही पण काय आहे, ऑसिलेटरी मोशन आहे. फक्त यामध्ये फ्रिक्वेन्सी आहे ती हाय असते. व्हायब्रेशनल मोशन म्हणजे काय, दॅट द व्हायब्रेशनल मोशन इन विच पार्टिकल रिपीट टू अँड फ्रो or that is move up and down along the same path, that is the vibrational motion. For example, guitar or violin string, that is the here vibrational motion. म्हणजेच गिटार किंवा व्हायलिन स्ट्रिंग जी आहे, या प्रकारे आपल्याला माहिती आहे गिटार असते त्याला इथे तार लावलेली असते. आपण जर तिला तार जर आपण ताणली तर त्यामध्ये व्हायब्रेशन क्रिएट होतात. that move up and down. Therefore here that the motion is a vibrational motion. म्हणजेच motion of a guitar or violin string, that is a vibrational motion. Or another example, motion of needle of sewing machine. म्हणजेच सेविंग मशीन म्हणजे शिलाई मशीनच्या ज्या सुईची मोशन आहे दॅट मूव अप अँड डाऊन हिअर अगेन अँड अगेन, दॅट इज हिअर व्हायब्रेशनल मोशन. Therefore vibrational motion is also a oscillatory motion and that is a periodic motion. म्हणजेच ह्या दोन्ही प्रकारच्या मोशन काय आहेत, पिरियडिक मोशन आहेत. व्हायब्रेशनल मोशन ही ऑसिलेटरी मोशन सारखीच आहे, फक्त यामध्ये पार्टिकलचे जे व्हायब्रेशन आहे त्याचा जो पाथ आहे दॅट इज द फ्रिक्वेन्सी. हिअर इन दिस केस दॅट द फ्रिक्वेन्सी इज हाय. म्हणजे यामध्ये फ्रिक्वेन्सी जी आहे ती हाय असते. अँड देअरफॉर हिअर दॅट मोशन इज ए व्हायब्रेशनल मोशन. यामध्ये ऑब्जेक्ट टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन मूव्ह होत नाही. फॉर एक्झाम्पल, हिअर दॅट द अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. म्हणजेच पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. यामध्ये ती रोटेशनल मोशन किंवा सर्क्युलर मोशन परफॉर्म करते किंवा अर्थ रिव्हॉल्व अबाउट इट्स ॲक्सिस. आता ही जरी पिरियडिक मोशन असली तरी देखील यामध्ये ऑब्जेक्ट टू अँड फ्रो किंवा अप अँड डाऊन मूव्ह होत नाही, तर सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होतो. अँड देअरफॉर हिअर दॅट टाईप ऑफ मोशन इज व्हॉट, नॉन ऑसिलेटरी मोशन. आणि म्हणून ही नॉन ऑसिलेटरी मोशन आहे. ऑसिलेटरी मोशनमध्ये सिम्पल पेंड्युलम किंवा स्विंगिंग इन ए स्विंग किंवा पेंड्युलम ऑफ ए क्लॉक किंवा व्हायब्रेशन ऑफ हिअर दॅट इज द गिटार ऑर व्हायलिन स्ट्रिंग हे एक्झाम्पल ऑसिलेटरी मोशनमध्ये येतात. हिअर दॅट द रोटेशनल मोशन इज ए हिअर नॉन ऑसिलेटरी मोशन. म्हणजेच यामध्ये हे ऑसिलेशन कंप्लीट करत नाही, पण दॅट रिव्हॉल्व अराउंड द सन इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम अँड देअरफॉर दॅट इज ए पिरियडिक मोशन बट नॉट ए ऑसिलेटरी मोशन. ह्या चॅप्टरमध्ये आपण ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय हेच पाहणार आहोत. आत्ताच आपण पाहिलं ऑसिलेटरी मोशन. ऑसिलेटरी मोशन काय आहे, पिरियडिक मोशन आहे. दॅट इज ए पिरियडिक मोशन. आणि एक्झाम्पल आहे आपण पाहिलं सिम्पल पेंड्युलम. हिअर दॅट द bob move to and fro about its mean position. Another example of oscillatory motion,
That means suppose that the spring is if attached to the block and placed on a horizontal surface, and if we apply force to this block, then that the spring move here to and fro about its mean position. समजा ही त्याची मीन पोझिशन आहे. आपण ह्या ब्लॉकला जर फोर्स अप्लाय केला, त्याला जर उजव्या बाजूला आपण खेचलं आणि सोडून दिलं, तर ही जी स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग त्याच्या मीन पोझिशनभोवती म्हणजेच टू अँड फ्रो काय होईल, मूव्ह होईल. देअरफॉर दिस टाईप ऑफ मोशन इज व्हॉट, ऑसिलेटरी. In this case, that the object move in a linear path, to and fro move in a linear path, and therefore here that is a linear periodic motion. आणि म्हणून ही काय आहे, linear periodic motion आहे. Here linear periodic motion. Here in linear periodic motion, that the displacement, velocity and acceleration are represented by sine and cosine function. यामध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन हे कशाने रिप्रेझेंट केले जातात इन लिनियर पिरियडिक मोशनमध्ये, साईन आणि कोसाईन फंक्शनने, साईन अँड कोसाईन फंक्शनने रिप्रेझेंट केले जातात. आणि म्हणून त्याला म्हणतात हार्मोनिक फंक्शन्स. या फंक्शन्सला काय म्हणतात, हार्मोनिक फंक्शन्स. अँड मोशन रिलेटेड विथ धिस लिनियर पिरियडिक मोशन इज नोन ॲज हार्मोनिक मोशन. आणि म्हणून त्याला काय म्हणतात, हार्मोनिक मोशन. And therefore here in this chapter we are going to study the most fundamental type of harmonic motion, that is the linear simple harmonic motion. आणि म्हणून ह्या चॅप्टरमध्ये आपण लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन अभ्यासणार आहोत. Now what is linear simple harmonic motion? Now simple harmonic motion in which every particle of oscillating body moves to and fro about its mean position along a certain fixed path. If the path is a straight line, the motion is called linear simple harmonic motion. म्हणजेच आपण मगा जे स्प्रिंगचं एक्झाम्पल पाहिलं, here that type of motion is a linear simple harmonic motion. Now here another angular simple harmonic motion. If the path is an arc of a circle, it is called angular simple harmonic motion. And therefore if the path is a straight line, that means that the object move to and fro about its mean position here, that is along a certain linear path, that is a linear simple harmonic. And if the path is an arc of a circle, म्हणजेच तो जर सर्कलच्या शेपमध्ये जर फिरत असेल, हिअर इफ द पेंड्युलम दॅट इज मूव अलॉंग ए सर्क्युलर पाथ, देन दॅट द पाथ इज ॲन आर्क ऑफ सर्कल, इट इज कॉल्ड अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. Now the basic definition related with oscillatory motion is period. That is the smallest interval of time after which the to and fro motion is repeated is called its period. म्हणजेच the time taken by the particle to complete one oscillation. म्हणजेच एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे, that is its period. That means here if the simple pendulum here if displaced from its mean position, then the time taken by the particle to complete one oscillation. म्हणजेच एक ऑसिलेशन पूर्ण व्हायला लागणारा जो कालावधी आहे, दॅट इज इट्स पिरियड. आपण जर मीन पोझिशनपासून पेंड्युलमला डिस्प्लेस केला तर तो राईटला मूव्ह होतो, नंतर लेफ्टला मूव्ह होतो आणि पुन्हा त्याच्या मीन पोझिशनला जेव्हा होतो, दॅट इज कंप्लीट इट्स वन ऑसिलेशन, तेव्हा एक ऑसिलेशन कंप्लीट होतं. मग हे एक ऑसिलेशन जेव्हा कंप्लीट होतं, दॅट इज इट्स पिरियड. मग त्याला काय म्हणतात, पिरियड. अँड देअरफॉर द स्मॉलेस्ट इंटरवल ऑफ टाईम आफ्टर विच द टू अँड फ्रो मोशन इज रिपीटेड इज कॉल्ड इट्स पिरियड, or that is the time taken by the particle to complete one oscillation is called its period. Second definition is frequency. Frequency काय आहे,
द नंबर ऑफ ऑसिलेशन कंप्लिटेड पर युनिट टाईम इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ पिरियडिक मोशन. म्हणजेच एका सेकंदामध्ये पार्टिकलला किती ऑसिलेशन त्याने कंप्लीट केले हे काढणं म्हणजे काय आहे, फ्रिक्वेन्सी. दॅट इज द फ्रिक्वेन्सी. द लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. नाऊ सिम्पल हार्मोनिक मोशन इज द सिम्पलेस्ट काइंड ऑफ ऑसिलेटरी मोशन in which body displays from its mean position and move to and fro about the equilibrium position when release. म्हणजेच एका स्टेबल इक्विलिब्रियम पोझिशनपासून आपण जर बॉडी पुल केली आणि तिला रिलीज केली तर ती त्याच्या मीन पोझिशनभोवती मूव्ह होते. दॅट इज द सिम्पल हार्मोनिक मोशन. हिअर कन्सिडर ए बॉडी ऑफ मास m, दॅट इज हिअर ब्लॉक. आपण इथे हा ब्लॉक कन्सिडर केला आहे ज्याचं मास काय आहे, m आहे. m बी द मास ऑफ द ब्लॉक अटॅच टू ए वन एंड ऑफ द स्प्रिंग. हा ब्लॉक एका स्प्रिंगच्या एका एंडला अटॅच केला. अँड अदर एंड ऑफ द स्प्रिंग इज अटॅच टू ए वॉल. आणि दुसरी जी बाजू आहे स्प्रिंगची ती वॉलला अटॅच केलेली आहे. नाव हिअर दिस इज फिगर ए, दिस इज फिगर बी अँड दिस इज फिगर सी. Now here in figure B that the body is in equilibrium position. Here that the block is in equilibrium position. That means there is no force exerted by the spring on this block. म्हणजे या केसमध्ये कुठल्याही प्रकारचा फोर्स स्प्रिंग एक्झर्ट करत नाही. Now here we are going to consider another case. Now if the body is displaced toward right from its equilibrium position and then release. आपण जर बॉडी राईटला डिस्प्लेस केली म्हणजेच पुल केली आणि रिलीज केली, देन हिअर दॅट द ब्लॉक इज मूव टू अँड फ्रो अबाउट इट्स मीन पोझिशन. म्हणजेच त्याच्या मीन पोझिशनभोवती हा ब्लॉक काय होतो, मूव होतो. अँड देअरफॉर हिअर इन दिस फिगर ए, here force exerted by the spring on the body is directed toward the left. म्हणजे ह्या स्प्रिंगमध्ये असलेला जो फोर्स आहे तो ह्या ब्लॉकला कुठे डिस्प्लेस करतो, लेफ्टला डिस्प्लेस करतो. नाव हिअर दिस इज फिगर ए. नाव इन हिअर फिगर सी, इफ द ब्लॉक इज डिस्प्लेस टुवर्ड लेफ्ट. जर ब्लॉकला आपण टुवर्डला लेफ्ट केलं म्हणजेच कॉम्प्रेस केलं, या स्प्रिंगला आपण काय केलं, कॉम्प्रेस केलं. Then here the force exerted by the spring on the block that is move toward right. तर ही स्प्रिंग ह्या ब्लॉकला राईटकडे म्हणजेच उजवीकडे ढकलते. and therefore this is due to the force exerted by the spring on the block. म्हणजेच इथे ही स्प्रिंग जी आहे त्यामधला फोर्स जो आहे हा फोर्स ह्या ब्लॉकला टुवर्ड राईटला म्हणजेच उजव्या बाजूला ढकलतो. And therefore here in each case the force is called as restoring force. या प्रत्येक केसमध्ये या स्प्रिंगमधला जो फोर्स आहे दॅट इज व्हॉट, दॅट इज द रिस्टोरिंग फोर्स. तो आहे रिस्टोरिंग फोर्स आहे. and therefore here that force, this restoring force, that is a force acting on a particle to bring it back to its mean position. म्हणजेच हा रिस्टोरिंग फोर्स बॉडीला किंवा या इथे ह्या ब्लॉकला त्याच्या ओरिजिनल पोझिशनला न्यायचा काय करतो, प्रयत्न करतो. देअरफॉर दिस फोर्स इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स. या फोर्सला म्हणतात रिस्टोरिंग फोर्स. नाव हिअर इफ एक्स इज द डिस्प्लेसमेंट, दिस एक्स इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ब्लॉक फ्रॉम इट्स मीन पोझिशन, देन हिअर दॅट एफ इज, दॅट इज द रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. म्हणजे हा फोर्स त्या डिस्प्लेसमेंटला काय असतो, प्रपोर्शनल असतो. देअरफॉर दिस फोर्स कॅन बी रिटन ॲज एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. देअरफॉर आपल्याला म्हणता येईल हा एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, वेअर के इज व्हॉट, दॅट इज द कॉन्स्टंट. अँड देअरफॉर दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज द फोर्स कॉन्स्टंट. ह्या केला काय म्हणतात, फोर्स कॉन्स्टंट. नाव हिअर दिस निगेटिव्ह साईन, आता इथे आपण लिहिलं एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. हा निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतो, दिस निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट
द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय आहे, एकमेकांना अपोजिट आहे. The F is equal to minus kx can be used as the equation of motion of the block. म्हणजेच हे इक्वेशन जे आहे that is the motion of the block. Now if the block is released from the rightmost position, the restoring force exerted by the spring accelerate it toward in equilibrium position. That is block is moved toward equilibrium position. आपल्याला माहिती आहे F is equal to what? ma. And here that is equal to minus kx. आणि म्हणून a is equal to आपल्याला काय लिहिता येईल, minus k upon m into x. Therefore acceleration is given by. Now from this equation we can say that the acceleration is proportional to the displacement. म्हणजेच ह्या इक्वेशनवरून आपल्याला म्हणता येतं that acceleration is proportional to displacement, that is x, and its direction is opposite to that of the displacement. This negative sign indicate that the direction of acceleration is opposite to that of the displacement. That is, the force and the acceleration are both directed toward the mean position or equilibrium position. म्हणजेच आपण जेव्हा ब्लॉकला राईटला किंवा लेफ्टला पुल करतो आणि रिलीज करतो तेव्हा ह्या स्प्रिंगमधला जो फोर्स आहे तो ह्या ब्लॉकला इक्विलिब्रियम पोझिशनला डिस्प्लेस करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून हा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहे दॅट आर अपोजिटली डायरेक्टेड. आणि इथे याची मुवमेंट होत असल्यामुळे हा ब्लॉक ॲक्सलरेट होतो आणि म्हणून that acceleration is also oppositely directed toward the displacement. आणि म्हणून ॲक्सलरेशन पण काय आहे, अपोजिट आहे. यावरून आपल्याला लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजेच लिनियर SHM ची या प्रकारे डेफिनेशन करता येते. लिनियर SHM इज डिफाईन ॲज द लिनियर पिरियॉडिक मोशन ऑफ ए बॉडी in which force is always directed toward its mean position and its magnitude is proportional to the displacement from the mean position. म्हणजेच F is equal to what? That is the minus kx. And therefore here that is the definition.